नमस्कार, मी विशाल परदेशी. विधडक या विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत. आधी PNB, मग करनारा बँक आणि आता येस बँक बुडाली. सामान्य ठेवीदारांचे पैसे अडकून पडले. RBI बँकेने ठराविक रक्कम काढण्याचे निर्बंध घातले. अशात खातेधारकांना एकच चिंता आहे की आपले पैसे मिळणार की नाही, कारण आत्तापर्यंतचा हा पहिलाच अनुभव नाही आहे. बँकेने अनियमित भरमसाठ कर्ज वाटायचं, त्याची वसुली नाही आणि मग सामान्य खातेदार आपला रांग लावून उभाच. वरून सरकार म्हणणार आमचं लक्ष होतं म्हणून निर्बंध घातले. अहो, पण जेव्हा घडणार याचा अंदाज होता तेव्हा वेळीच का हस्तक्षेप केला नाही, हा प्रश्न उपस्थित होतोच आणि हा प्रश्न खातेदार विचारतात. आता चूक कोणाची यावरून होणारं राजकारण वेगळंच आहे, पण एक नक्की की आजच्या होळीच्या दिवशी खातेदारांच्या विश्वासाची होळी पेटल्याची बोंब मारावी लागणार. आणि याच विषयाला घेऊन आज माझे काही प्रश्न आहेत, ज्याला घेऊन मी आज सुरुवात करतोय. माझा पहिला प्रश्न असा आहे की येस बँकेतील उघडकीस आलेला आर्थिक घोटाळा ग्राहकांच्या विश्वासाची होळी करणार आहे का? माझा दुसरा प्रश्न आहे की बँकेसारख्या अत्यावश्यक सेवेवर प्रश्नचिन्ह उभं राहणं कितपत योग्य आहे? तिसरा प्रश्न असा आहे की खाजगी बँकेमध्येही राजकीय हस्तक्षेप सुरू झाला आहे का? चौथा प्रश्न असा आहे की बँक बुडेपर्यंत आमच्या सरकारला या प्रकरणाची साधी कुणकुण देखील का लागत नाही? माझा पाचवा प्रश्न असा आहे की जमवलेला पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्याकडे सुरक्षित व्यवस्था कधी निर्माण होईल? आणि नेहमीप्रमाणे याविषयी बोलण्याकरता मान्यवर पाहुणे माझ्याबरोबर असणार आहेत. माझ्यासोबत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन, त्याचबरोबर माझ्याबरोबर आहेत भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक, बँकिंग तज्ज्ञ विश्वास उडगी हे देखील थोड्याच वेळात माझ्याबरोबर स्टुडिओत असतील, पण आता फोन लाईनवरती आपल्यासोबत आहेत. माझ्याबरोबर आहेत राजकीय संपादकीय सल्लागार, फ्री प्रेस जनरल त्याचे संजय जोग माझ्याबरोबर आहेत, आणि नाशिकहून नगरसेवक शाहू खैरे माझ्यासोबत आहेत. आपल्या सगळ्यांचं या चर्चेमध्ये स्वागत. अर्थात घडलेला सगळा प्रकार आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे आणि सामान्य खातेदार कशा पद्धतीने येस बँकेच्या विविध शाखांसमोर आता रंगा लावून उभा आहे हे तितकंच दिसून येतं आपल्याला. अर्थात मी रत्नाकर महाजन सरांपासून सुरुवात करणार आहे. सर, अर्थव्यवस्था या विषयाला घेऊन आपला विशेष अभ्यास आहे. कोण जबाबदार आहे या सगळ्या परिस्थितीला? हा प्रश्न जेवढा अवघड आहे तेवढाच सोपा पण आहे. त्याचं कारण असं की समजा आपण अजबाबदार आहे असं म्हटलं तर अच्या विरोधातले जे लोक आहेत ते म्हणतील नाही नाही हे तुम्हीच सुरू केलं, तुमच्या काळातच सुरू झालं. आणि समजा हा जबाबदार आहे असं म्हणलं तर म्हणेल मग तुम्ही काय झोपला होता का काय इतकी वर्ष. म्हणून मुद्दा काय आहे? मुद्दा असा आहे की अशी व्यवस्था निर्माण करणं आवश्यक आहे की ज्यामुळं बँकांवरचा विश्वास कायम राहील आणि बँकांची विश्वसनीयता ही संशयास्पद न राहता कायम राहील अशा प्रकारची व्यवस्था बँकिंग निर्माण केली पाहिजे. बँकिंगच्या याच्यामध्ये दोन प्रिन्सिपल्स महत्त्वाची आहेत. एक युनिटी ऑफ पर्पज आणि दुसरं इंटिग्रिटी ऑफ पर्पज. म्हणजे ज्या हेतूसाठी आपण बँका स्थापन केल्या त्या हेतूशी प्रामाणिक राहून तो सगळा व्यवहार झाला पाहिजे आणि त्या हेतूविषयी बँकेचं संचालक मंडळ असेल किंवा मालक असेल किंवा कर्मचारी असेल त्यांच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचं एकमत असलं पाहिजे. ते ज्या ठिकाणी भंग होतं किंवा ते भंग होण्याला त्या काळचे सत्ताधारी कारणीभूत होतात त्यावेळेला असे प्रसंग येतात. येस बँकेबद्दल जर म्हणायचं झालं तर आपण पुढं जो प्रश्न निर्माण केलेला आहे तो खरं म्हणजे जास्त महत्त्वाचा आहे. तो असा की इतकं होत असताना रिझर्व्ह बँक ही सर्व बँकांचं नियंत्रण करणारी शिखर बँक, तिने 2016 साली डेप्युटी गव्हर्नर एक त्या बोर्डवर नियुक्त केलेला होता आणि त्याच्या देखत हे सगळं घडलेलं आहे. त्यामुळं जबाबदारी कुणाची या प्रश्नाचं स्वयंस्पष्ट उत्तर आहे. विश्वास पाठक, अर्थमंत्री निर्मला सीतारामन असं म्हणाला की 2017 पासून आम्ही या बँकेच्या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवून आहोत. तेव्हाच जर खरं तर सरकारला कुणकुण लागलेली होती त्यावेळेसच का त्यांनी हस्तक्षेप केला नाही? म्हणजे खातेदारांनी किती सहन करायचं? आधी PNB ज्याच्यावरनं अख्खं मार्केट हादरून गेलं आणि त्यानंतर करणारा बँक तर आपल्या समोरचं उदाहरण आहे आणि आता हे नाही. बरोबर, आता डॉक्टर रत्नाकर महाजनांनी म्हटलं त्याप्रमाणे की ही एक व्यवस्था आहे आणि या व्यवस्थेला तुम्ही कसं नियंत्रित करता, कशा ॲक्शन घेता हे जास्त महत्त्वाचं आहे.
आता येस बँक ही जवळजवळ 2003 पासून प्रायव्हेट बँक म्हणून अस्तित्वात आली. हा जो राणा कपूर आणि त्याचे भाऊ कपूर हे रॅबो बँकेतनं भारतात आल्यानंतर त्यांनी बँक स्थापन केली. यांचा जो कन्सेप्ट असा होता की हाय रिस्क हाय रिवॉर्ड अशा प्रकारे ही बँक चालत आली. एका लेव्हलपर्यंत ती तशी चालली देखील. मात्र 2003 पासून तर ती ज्या प्रकारे काम करत होती त्याला खरोखरच आळा घालणं कुठेतरी अपेक्षित होतं, आवश्यक होतं. आता जेव्हा या सगळ्या गोष्टींचे जे काही कर्ज दिले गेले, जसं DHFL असो किंवा अनिल अंबानी ग्रुप असो, बऱ्याच यांना हे कर्ज दिले, त्याची रिकव्हरी ज्याप्रमाणे होत नव्हती किंवा RBIला जे रिपोर्टिंग होत होतं, तेव्हा खरं तर या सरकारने म्हणजे 2014 पासून या सरकारने जे काही फायनान्शियल रिफॉर्म्स केले, मग ते NPAचा विषय असो, ट्विन बॅलन्स शीटचा विषय असो, इन्सॉल्वन्सी बँकरप्सी असो, अशा अनेक गोष्टी लागू केल्यामुळे खरं तर हे ताबडतोब त्याच्यामध्ये लक्षात आलं आणि 2018 पासून याचं मॉनिटरिंग सुरू झालं. आता मान्य आहे की 2018च ती ॲक्शन घ्यायला पाहिजे होती, मात्र कुठे कितीतरी हे कायद्याचं राज्य असल्यामुळे ती प्रोसेस असते आणि म्हणूनच या राणा कपूरला परत CMD म्हणून अपॉइंट करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने निर्बंध देखील घातला. दुसरी मॅनेजमेंट आली. मला असं वाटतं की अशा प्रकारची बदमाशी ही केवळ चुकीचे लोन देणं, मग त्याच्याशी असलेले जेवढे रेग्युलेटर्स आहे, एजन्सीज आहे, यांची हातमिळवणी असो, CAचं सर्टिफिकेट असो, याच्यातनं अशा घटना घडत असतात. त्या घडू नये म्हणूनच ताबडतोब स्विफ्टली ॲक्शन घेणं आवश्यक आहे, जे या सरकारने घेतलेलं आहे. आज राणा कपूर त्याच्या फॅमिलीला सर्वांना फॉरेनला जायला बंधन घातलेलं आहे. EDची चौकशी सुरू झाली. पण 2003 पासून हे सगळं सुरू होतं, तुम्ही म्हणालात ना याबद्दल. 2017 मध्ये लक्षात आलं होतं. मग खरं तर जर ही अव्यवस्था दिसून येत होती तर त्वरित आपल्या केंद्रातल्या सरकारने याबद्दल ऍक्शन घ्यायला हवी होती. आता उशीर झाला असं नाही वाटत? नाही, ॲक्शन म्हणजे तीच ना. राणा कपूर किंवा जिथे बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या माध्यमातून गव्हर्नन्सचे जे विषय आले, तर चेंज ऑफ बोर्ड, चेंज ऑफ मॅनेजमेंट, RBIचं कंट्रोल, या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. आता साधारणतः 1.5-2 वर्षामध्ये ही ॲक्शन घेतली आणि आपल्याकडे फॉर्च्युनेटली की अनफॉर्च्युनेटली हे कायद्याचं राज्य असल्यामुळे एवढा हा वेळ लागतोच. मात्र याच्या आधी आपण जर बघितलं, मग ती ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स असो, जिथे ग्लोबल ट्रस्ट बँक मर्ज झाली होती, किंवा युनायटेड वेस्टर्न बँक जी IDBI मर्ज झाली, किंवा टाइम्स बँक ही HDFC बँकेत मर्ज झाली, तर मर्जरच्या या प्रक्रिया अशा होतच असतात आणि या गोष्टीला सगळा वेळ लागत असतो. हा वेळ कमी व्हावा, लोकांचे पैसे बुडू नये, हे सर्व मान्य आहे. विलिनीकरणाचा विषय होईल. मला काय म्हणायचंय पाठक साहेब, मला असं म्हणायचंय की जर 2017 पासून निर्मला सीतारामन असं म्हणतायत की आमची या बँकेवरती लक्ष होतं, म्हणजे त्यांना लक्षात येत होतं की या बँकेत काहीतरी अनियमितपणा होतोय, त्यावेळेसच का ऍक्शन झाली नाही? मी तेच म्हणतो, ॲक्शन सुरू झाली होती. मला तेच म्हणायचं की जेव्हा एवढा वेळ लागू शकतो. मी एक कॉर्पोरेट म्हणून जेव्हा तुमच्याकडे बँकेत कर्ज घ्यायला येतो, तर तुमच्याकडे नॉर्म्स असतात. ते नॉर्म्स सकृत दर्शनी दोन्हीकडनं जर कंप्लाय झाले आणि दोन्हीकडनं जर बदमाशी असेल तर अशा प्रकारच्या गोष्टी होत असतात. मुद्दा असा आहे की ते सेल्फ रेग्युलेटेड मार्केट असल्यामुळे सरकार तिथे डे टू डे काय करू शकत नाही. मात्र अशा घटना घडल्यानंतर सरकार काय ऍक्शन घेतं आणि किती फास्ट ऍक्शन घेतं हे जास्त महत्त्वाचं आहे. विश्वास उडगी आपल्याबरोबर. विश्वास उडगी जे आपण बघितलं, विश्वास पाठक यांनी काय मत मांडलं. आज होळी आहे, या होळीच्या शुभेच्छा खरं तर द्याव्याशा वाटतायत, पण त्याचबरोबर असंही म्हणावंसं वाटतंय की खातेदारांच्या विश्वासाची होळी खरं तर आज पेटणार आहे आणि तीच बोंब मारायची वेळ आलेली आहे. कोण कारणीभूत आहे? कारण आता राजकीय आरोप प्रत्यारोप तर होताना दिसत आहेत, पण प्रत्यक्ष परिस्थिती तुमचा काय अंदाज आहे? आता प्रत्यक्षामध्ये शेअर मार्केटमध्ये ज्या लोकांनी गुंतवणुकी केलेल्या आहेत कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये, त्यांच्या व्हॅल्यूची होळी झालेली आहे. त्यांच्या 2300 इंडेक्स पॉइंट्स आजच घसरलेला आहे. याचा अर्थ 10 लाख कोटीपेक्षा मार्केट कॅपिटलायझेशन हे खाली गेलेले आहे. आता म्हणजे येस बँकेचा शेअर तर मला वाटतं 20% खाली गेला आहे आणि त्याच्यामध्ये ज्यांचे विलफुल लोन डिफॉल्टर्स, कॉर्पोरेट डिफॉल्टर्स आहेत, त्याही कंपन्यांचे शेअर्स गडगडलेले आहेत आणि त्याच्या अनुषंगाने एकूणच सरकारचा जो काय अर्थव्यवहार आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं एक बॅड कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि बॅड रेग्युलेशन, याच्यावरती एक जोरदार फटका शेअर मार्केटमध्ये पडलेला आहे की हे RBIचं रेग्युलेशन कोणत्या घाणेरड्या स्तरावरती चाललेलं आहे. कारण याच RBIने, म्हणजे मी होळीच्या अनुषंगाने सांगतो, ही होळी साजरी RBI, गव्हर्नमेंट आणि हे जे काही ब्रोकर्स आहेत हे एकत्रितपणे करतायत आणि त्या ठिकाणी सगळे शेअर्स पडले ना की मग जवळजवळ 2450 कोटीचे शेअर्स स्टेट बँक ऑफ इंडिया घेणार, 3 त्यांचे डायरेक्टर्स त्यांच्यावर नेमणार आणि मग गव्हर्नमेंटचा एक नॉमिनी येईल, पुन्हा RBIचा नॉमिनी, 30 दिवसामध्ये हे नवीन बोर्ड आणून त्याच्यामध्ये जे 3 इंडिपेंडेंट डायरेक्टर येतील ना, ते ह्या होळीतून त्यांच्या पोळीवरती तूप ओढणार आहेत. कारण ही बँक वाचवल्यानंतर
त्याचं बोर्ड कोण राजकीय सत्तेमधले जे कोण इन्व्हेस्टर आहेत ते बरोबर. कंट्रोल करणार आहेत, हाच खरा कॉन्स्पिरसीचा भाग आहे. कॉन्स्पिरसी मी हा शब्द प्रयोग यासाठी केला बरं. की 3 ते 4 वर्ष रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नाकाखाली टिचून हा फ्रॉड होत असताना, मनी लॉन्ड्रिंग सारखे मोठे प्रकार स्कॅम तिथे होत असताना आणि सप्रेस एनपीए म्हणजे खोटे थकीत कर्ज दाखवणं आणि ते दाबून ठेवणं आणि पण याचाच अर्थ विश्वास सुटकीजी कुठल्या तरी अधिकाऱ्यांचा याला हातभार होता, सपोर्ट होता. कुठल्या तरी नाही, रेग्युलेटर आणि हायएस्ट लेवलला डेप्युटी गव्हर्नर सारख्या लेवलचा मनुष्य हा येस बँकेच्या बोर्डावर आहे आणि अर्थ मंत्रालय गेले 3 वर्ष सातत्याने त्यांचे बॅलन्स शीट बघतायत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने फक्त त्यांना चेअरमन होऊ दिलं नाही आणि सातत्याने सांगितलं की तुमचा 30% जो स्टेक आहे तो कमी करा, तोही त्यांनी केला नाही. तेव्हा हातमिळवणी होती आणि आता मात्र त्याला अडकवल्याशिवाय कर्तव्य नाही म्हटल्यानंतर तो फॉरेनला निघाला होता. ऑलमोस्ट तो गेलाच होता. त्याला त्यांनी पकडलं, कारण का नाहीतर मग त्याचा विजय मल्ल्या झाला असता. आणि मी हे ज्या दिवशी येस बँकेचं रात्री 8 वाजता सांगितलं तेव्हा मी माध्यमाला असं सांगितलं की तो एअरपोर्टवरती पोहोचलाय आणि हे विजय मल्ल्याच्या वेळेस पण मी सांगितलं होतं सरकार जाणून बुजून काहींना सोडते, काहींना आता पकडते. त्यातून माझं म्हणणं काय, जेट एअरलाईन ज्या पद्धतीने आता हायजॅक केली जात आहे बरोबर. राज्यकर्त्यांकडून, त्याच पद्धतीने आता येस बँक 30 दिवसानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक आणि LICच्या मदतीने हायजॅक करणार. पण ह्याच्यामध्ये सामान्य माणसांचा पैसा या प्रायव्हेट बँकेला सुद्धा हायजॅक करण्याकरता वापरण्यात येतो, हे कारस्थान जगाला कळलेलं आहे. आणि म्हणून सरकार एक्सपोज झालंय असं चिदंबरम जे म्हणतात त्याला फार मोठा अर्थ आहे. चिदंबरमनी सांगितलं मी काय फायनान्स मिनिस्टर नाहीये, पण फायनान्स मिनिस्टर मला उत्तर देताना जणू काय मी फायनान्स मिनिस्टर असं समजून मला उत्तर देत आहेत. गव्हर्नमेंट हॅज गॉट एक्सपोज ऑन इट्स ओन इन द केस ऑफ येस बँक. पीएमसीला मारू दिलं, येस बँकला वाचवण्याचा प्रयत्न चाललाय आणि ते वाचणार. आता ह्याच्यामध्ये ठेवीदारांना जे ऍश्युरन्स देण्यात आले, आता ठेवीदारांना माहितीये की 30 दिवस कळ काढा, 30 दिवसांतर येस बँकची मालकी राणा कपूरच्या ऐवजी राज्यकर्त्यांच्या ज्यांच्या लवेबल इन्व्हेस्टर्स असतील, फेवरेबल इन्व्हेस्टर असतील त्यांच्या हातात हे बोर्ड जाणार आहे आणि त्याचं रेग्युलेशन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करणार आहे. अगदी इतरही मुद्दे आहेत यामध्ये. निश्चितपणे आपण संजय जोग यांच्याकडे जाऊयात, संपादकीय सल्लागार, फ्री प्रेस जनरल. संजय जोगजी, जसं मी यापूर्वी म्हणलं की आज होळी खरं होळीचा गोडवा नाही आहे. याचं कारण असं की या महिन्यात खरं तर मोठ्या प्रमाणात लग्न आली, बँकेत पैसा आहे पण मला तो काढता येत नाहीये 50,000च्या वरती, आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये सगळे काही सोहळे थंडावले आणि आता काहीच करता येणार नाहीये. ही खंत आहे खातेदारांच्या मनात. म्हणजे हक्काचा पैसा आहे हो, मला काढता येत नाहीये, काय कोण जबाबदार आहे याला? ऍब्सोल्युटली. म्हणजे तू मगाशी म्हणाला तसं हेच राणा कपूर वारंवार असं सांगायचंय, जसं बॉलिवूडमध्ये अमिताभ बच्चन आहे तसं शेअर मार्केट मधला जर हिरा असेल तर येस बँकेचे शेअर आहेत. अहो आता त्याच्या धुरळाची किंमत झाली, कोणीच घेऊ शकणार नाही तो, एवढी त्याची वाईट अवस्था झालेली आहे. हा मुद्दा पहिला, तू म्हणतोस ते एकदम बरोबर आहे. दुसरा मुद्दा म्हणजे निर्मला सीतारामन परवा प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगतात 2017 सालापासून RBI गव्हर्नर यांचं देखरेखीखाली हे आमचं सगळं बघतोय. अहो मग कोणी सांगितलं होतं तुम्हाला याच्यावर ऍक्शन घ्यायला? म्हणजे उडगी आहेत, विश्वास पाठक नाही माहिती आहेत. मी त्यांच्या एका यांना सपोर्ट करतो की ही जी काय प्रोसेस असते SBI, अहो मुळात SBI तुम्ही प्रायव्हेट सेक्टर बँकेला बेल आउट करताय, म्हणजे हे मेन आधी पहिला क्वेश्चनेबल आहे. दुसरं, यांचा जो ग्रॉस NP जो आहे तो 17,000 कोटी रुपयापर्यंत पोहोचतो. तोपर्यंत RBIला याचं काही वाटत नाही, तोपर्यंत फायनान्स मिनिस्टर याच्यावर काही ऍक्शन घेत नाही. त्याचा NPA म्हणजे नेट NPA आहे तो पोचला 9,757 कोटी. विशाल हे आकडे सांगायला पाहिजेत, कारण काय ना माझ्यासारख्या तुझ्यासारख्या जे लिटरली घासून घासून काम करतात त्याचे आपण जे पैसे ठेवतो त्याची जर अशी विल्हेवाट लावणार असेल तर आपल्याकडे रडण्याशिवाय काही पर्याय नाही. तिसरा महत्वाचा मुद्दा, एका वर्षामध्ये हे जे वाढले ना NPA हे एका वर्षात वाढलेत. दुसरं 2017 आणि 18 मध्ये आणि नंतरच्या 18-19 मध्ये त्यांनी 3,700 कोटी रुपयाचे NPA दाखवलेत नाहीत. अशा वेळेला RBI म्हणजे उडगी त्याच्यात सांगू शकतील आम्ही अभ्यास करतोय हो, तर त्याच्यामध्ये ऑडिट करण्याची 4 पद्धतीने वेगळ्या पद्धतीचे होतात. बँकेच्या मध्ये, त्यानंतर सर्वेलन्स ऑडिट असतं, त्यानंतर RBIच्या लेवलला असतं. मग जसं म्हणतात तसं डेप्युटी गव्हर्नरचा माणूस जर बोर्डावर बसत असेल तर हे काय यांच्याकडे दुर्लक्षित करून होतं. त्यामुळे मला असं वाटतं, म्हणजे एका व्हेरी नोटेड रायटरनी याच्यामध्ये लिहिलेलं आहे, बँकिंग बिझनेस इज नथिंग बट अ कॉकटेल बिटवीन अन इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिक्स.
कुठलाही पक्ष असेल ना, मला त्याच्याशी देणं घेणं नाही. दुसरं महत्वाचं म्हणजे आत्ताच्या परिस्थितीला फक्त आपल्यावरच का रोख येतो? मग म्हणजे खरं सांगायचं म्हणजे त्यांचं आउटस्टँडिंग लोन गत 5 वर्षामध्ये कुठलं सरकार होतं, परत मला त्याच्याशी देणं घेणं नाही. परत डिस्क्लेमर सांगतो, जे नंबर आहेत ते इथे सांगायलाच पाहिजेत ना. 55,758 कोटीवरनं जर का 2,41,000 कोटी एवढं जर आउटस्टँडिंग लोन जात असेल, तर त्यावेळेला आरबीआय असेल किंवा फायनान्स मिनिस्ट्री काय झोपा काढत होती? मग नेहमी जेव्हा प्रश्न येतो ना, तू म्हणतोस ते एकदम बरोबर आहे, आपणच का एकदा रिसिव्हिंग राहायचं? हे ज्या सगळ्या ज्या रेग्युलेटरी बॉडी आहेत, फिनान्स मिनिस्ट्री आहे, मग जे काय रेग्युलेटर आणि मग फिनान्स मिनिस्ट्री याच्या पलीकडे जाऊन मग तुम्ही जो एक सर्व्हेलन्स ठेवता, तो गेला कुठे? मग गेला कुठे? रत्नाकर महाजनजी, मी कन्क्लूड करतो आणि पण ही चर्चा ठेवूया परत. एका व्यवस्थेवर लक्ष ठेवायला दुसरी व्यवस्था आहे. या एक्झॅक्टली, म्हणजे तू म्हणतोस तसं की याच्यामध्ये आता पुढा जो मेन क्वेश्चन आहे की हे मोरॅटोरियम आपल्यावरच का, याचं उत्तर द्यायला पाहिजे ना फिनान्स मिनिस्ट्री. मला तोच प्रश्न आहे, मला तो रत्नाकर महाजन सरांना विचारायचा आहे. किती दिवस तुम्ही मला गृहीत धरणार आहात? मी तुमच्याकडे रक्कम ठेवतो कारण ती तुमच्याकडे सुरक्षित राहते असं तुम्ही मला वारंवार सांगता, जाहिरातींमधनं, तुम्ही दिलेल्या पत्रकातनं, म्हणून मी तुमच्याकडे रक्कम ठेवतो की नाही. मग अशा ह्याच्यामध्ये जर एवढ्या वेगवेगळ्या बॉडीज याच्यावरती लक्ष ठेवून आहेत, तर का लगेच त्वरित ऍक्शन झाली नाही? मुद्दा तोच आहे. म्हणजे ह्या बँकेचा लोन बुक आपण जर बघितलं तर आपल्या असं लक्षात येईल की 2015 साली 55,693 कोटी रुपयाची कर्ज त्यांनी वितरित केली होती. 2020 साली ती 2,41,000 कोटी इतकी झाली. मधल्या काळामध्ये रिझर्व्ह बँकेचा एक डेप्युटी डायरेक्टर त्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सवर नेमला गेला होता. त्याचं कामच मुळे अशा प्रकारे मुक्त हस्तानं कर्ज वितरित केली जात नाहीत ना, आणि दिलेली कर्ज वसूल होतायत ना हे बघणं हे त्याचं काम आहे. तरीही जर हे असं झालं असेल तर शेवटी सामान्य खातेदारांनी कुणाकडे बघायचं? बरं, हे खातेदार कोण आहेत? स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, ओरिसाची स्टेट कोऑपरेटिव्ह बँक आहे, नाशिक पिंपरी चिंचवड महापालिका आहे, 324 नाशिक कोटी अडकले. महापालिका आहे. जसे खाजगी आहेत तसेच सार्वजनिक संस्था पण आहेत, स्थानिक स्वराज्य संस्था पण आहेत. या सगळ्यांचे पैसे घेऊन तुम्ही बसलाय आणि त्यांचे पैसे तुम्ही तुमच्या मित्रमंडळातल्या लोकांना कर्ज द्यायसाठी वाटताय आणि त्यांना पैशांची जेव्हा गरज लागते तेव्हा म्हणता की 50,000पेक्षा जास्त मिळणार नाहीत. का मिळणार नाहीत? हे एक्झॅक्टली असंच नोटबंदीनंतर झालेलं होतं. नोटाबंदीनंतर सुद्धा लोकांच्या पैसे काढण्यावर मर्यादा आलेल्या होत्या. का आल्या होत्या? आजपर्यंत त्याचं उत्तर नाही. एका वर्षामध्ये 35% वाढ झाली लोन देण्यामध्ये. नॉर्मली ती दरवर्षी 10% ही स्टँडर्ड वाढ समजली जाते, पण एक वर्षामध्ये म्हणजे 2018 ते 2019 या काळामध्ये लोन देण्याच्या प्रमाणात 18% वाढ झाली, 35% वाढ झाली आणि ती रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरच्या नाकाखाली झाली. त्यामुळे कुणाला जबाबदार मानायचं याचं उत्तर इतकं स्पष्ट आहे. बरं, तो डेप्युटी डायरेक्टर काय बिचारा, डेप्युटी गव्हर्नर हा बिचारा नोकर आहे, तो काही स्वयंभू आणि स्वयंपूर्ण निर्णय करता नाही आहे. तो कुणाच्या सांगण्यावरनं निर्णय घेत होता? तो कुणाच्या डायरेक्शन्सवरनं निर्णय घेत होता? हे कळलं पाहिजे ना. की आता सहकारी बँकांप्रमाणे खासगी बँकांमध्ये देखील राजकीय हस्तक्षेप सुरू झालाय असं आपल्याला सुचवायचं आहे का काही? नाही, हे स्पष्टच आहे ना. या आधीचे जे बँक मल्ल्यांसह जी माणसं पळून गेली, नीरव मोदी काय किंवा मल्ल्या काय, त्या सगळ्यामध्ये जे दिसलं तेच याच्यात पण आहे. आणि ते मगाशी उडगी म्हटले त्याप्रमाणे हायेस्ट लेवलपासून ही कॉन्स्पिरसी सुरू झालेली आहे. पाहिजे तर तुम्ही त्याला कॉन्स्पिरसी म्हणू नका, तुम्हाला आवडत नसेल तर काय हरकत नाही, पण हायेस्ट लेवलवरनी हे सगळे प्रकार सुरू झाले आहेत असं जर लोकांची भावना असेल, परसेप्शन असेल, तर शेअर मार्केटमधलं सेंटिमेंट काय आहे हे आपल्याला कळतंय. पण सामान्य जे सेव्हिंग्ज खाती ज्यांची आहेत त्यांची सेंटिमेंट्स आज काय असतील? मी विश्वास पाठक यांच्याकडनं याबद्दलचं उत्तर देणार आहे, पण त्या अगोदर विश्वास पाठकजी, रत्नाकर महाजन यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेचा मुद्दा मांडला. नाशिक महापालिकेचे या बँकेमध्ये 324 कोटी रुपये अडकलेले आहेत. विविध 22 खाती आहेत ज्याच्यामधनं व्यवहार होत होते आणि आता हे सगळे अडकल्यामुळे त्याच्याशी संबंधित जे इतर कामं आहेत, विकास कामं, ते जी विकास कामं करणारे ठेकेदार आहेत, त्यांच्या हाताखाली काम करणारे जे काही इंजिनियर्स असतील, लेबर्स असतील, सगळीच अर्थव्यवस्था आता गडबडलेली आहे. शाहू खैरेंना मला विचारायचं आहे,
शाहू खैरे, नाशिक महापालिकेने नेमकी काय चूक केली हे तर आपण समोर आणलं, पण आता हे पैसे अडकल्यामुळे पुढल्या कोणकोणत्या कामांवरती परिणाम होणार आहे? 350 कोटी रुपये आमचे येस बँकेमध्ये अडकले आहेत. त्याच्यात आमच्या स्मार्ट सिटीचे पैसे आहेत, आमच्या शिक्षण मंडळाचे पैसे आहेत, परत आमच्या विकास कामांसाठी जे काही अनुदान आम्हाला आलेलं होतं ती सगळी रक्कम येस बँकेमध्ये आम्ही ठेवलेली होती. आणि आता विकास कामं ही सगळी आमची याच्यामुळे खोळंबणार आहेत. आमच्या कर्मचाऱ्यांचे सुद्धा पगार होतील का नाही ही शंका फार मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या सर्व लोकांमध्ये उपस्थित झालेली आहे. म्हणजे आमचं नाशिक हे माजी मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेलं होतं आणि मागच्या 5 वर्षामध्ये तर आमच्याकडे काही कामं झाली नाहीत. म्हणजे जी काही थोडीफार कामं आज सुरू झालेली आहेत ती कामं मार्गी लागतील अशी आमची अपेक्षा होती. परंतु हा जो मोठा घोटाळा झाला तर आमची जी काही ऑडिट कंपनी आहे तर ते साबद्रा अँड साबद्रा ह्या ऑडिट कंपनीनं 17-18 मध्ये त्यांचा ऑडिट रिपोर्ट दिला आहे का येस बँक आणि ह्या ज्या इतर बँका आहेत तर त्याच्यामध्ये तुम्ही जर कधी पैसे ठेवलेले असतील तर ते ताबडतोब विड्रॉ करा. हे 17-18च्या रिपोर्टमध्ये त्यांनी सांगितलंय. का केले नाही? आणि तरी सुद्धा आमच्या ऑडिटरनी किंवा इतर जे काही आमचे प्रशासन होतं त्यांनी ते पैसे काढले नाहीत. वडोदरा म्युन्सिपल कॉर्पोरेशननी ताबडतोब ते पैसे विड्रॉ केले त्यांचेवाले. वडोदरा म्युन्सिपल कॉर्पोरेशन, वडोदरा स्मार्ट सिटी यांनी त्यांचे 265 कोटी रुपये काढून घेतले आणि आमचा ऑडिट रिपोर्ट दिलेला असतानाही, ऑडिटरनी सांगितलेलं असतानाही आमचे पैसे हे तसेच येस बँकेमध्ये राहिले किंवा तत्कालीन जे कोणी पदाधिकारी आणि जे प्रशासन होतं त्यांनी ठेवले आणि आज आमचे पैसे अडकलेले आहेत. आज फार मोठा प्रश्न आज आमच्या इथं उभा राहिलेला आहे. आमचं महत्त्वाचं म्हणजे गोदाईचं प्रदूषणासाठी जे शासनाने आम्हाला येस बँकेतच पैसे असायला हवेत तर याबद्दलचा ती आग्रह सुद्धा सर्व कोणाचा होता कामं शाहू आमची खैरे? खोळंबली आहेत. आता येस बँकेतच पैसे ठेवायला हवे याबद्दलचा आग्रह कोणाचा होता? हे पैसे ठेवताना एक तर महासभेवर किंवा स्टँडिंग कमिटीवर तो विषय ठेवला पाहिजे आणि त्याची मंजुरी घेतली पाहिजे. अशी कुठलीही मंजुरी आमच्याकडनं यांनी घेतलेली नाहीये. डायरेक्ट येस बँकेचे कर्मचारी हे आमच्या सर्व विभागीय कार्यालयांमध्ये बसून आणि त्या तारखेपासून वसुली सुरू झाली. आमचे घरपट्टीचे पैसे असतील, पाणीपट्टीचे पैसे असतील, हा निर्णय तत्कालीन आयुक्तांनी प्रशासनाने घेऊन ही कारवाई डायरेक्ट सुरू झालेली आहे. आणि याचं कुठेही जर कधी म्हणजे मागच्या दाराने यांनी ठराव केले असतील तर सांगता येत नाही. परंतु आमच्या समोर हा कुठलाही ठराव झालेला नाहीये. ही डायरेक्ट वसुली सुरू केलेली आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये खूप मोठा घोळ हा नाशिक महानगरपालिकेच्या वसुलीमध्ये झालेला आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही मागणी केली आहे की याच्यामध्ये जे अधिकारी, जे पदाधिकारी असतील त्यांना शासन झालं पाहिजे, त्यांची चौकशी झाली पाहिजे. मी सगळ्यांकडे येणार आहे, अशी मागणी आम्ही केली आहे. पण मला जायचं आणि त्याचबरोबर संजय जोग आहेत आणि मी विश्वास पाठक यांच्याकडे उत्तर घेणार आहे एकूणच झालेल्या मुद्द्यांबद्दलचं. पण वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक नंतर ही चर्चा अशी सुरू राहील. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या चर्चेमध्ये स्वागत. की येस बँकेच्या एकूण घोटाळ्यावरती आपण चर्चा करतोय. ठेवीदार जे आहेत, खातेदार, ते सगळे अजूनही येस बँकेच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये रांगा लावून उभे आहेत, कारण प्रत्येकाला आपली हवी असणारी हक्काची रक्कम हवी आहे. ब्रेकपूर्वी खरं तर शाहू खैरे यांनी एक वाक्य वापरलं, तो म्हणजे मागच्या दाराने काही ठराव झालेत की काय. आणि आता खरं या सगळ्या चर्चेतनं असं वाटायला लागलंय की वरपासनं खालपर्यंत मागच्याच दाराने काही घडलंय की काय येस बँकेच्या फेवरमध्ये. मला जायचं विश्वास उडगी यांच्याकडे. विश्वास उडगीजी, काय म्हणायचं आपल्याला? मगाशी हा जो प्रश्न नाशिक नगरपालिकेच्या संदर्भात होता, जवळजवळ महाराष्ट्रातल्या सर्वच नगरपालिकांचे पैसे या बँकेत आहेत आणि जवळजवळ 72 छोट्या मोठ्या सहकारी बँकांचे पैसे त्यांनी तिकडे अकाउंट उघडले आणि त्यांच्या अकाउंटमध्ये त्यांचा जो का IFSC कोड आहे येस बँकेचा, हा कॉमनली ह्या 72 बँका वापरतात. म्हणजे कुठल्याही कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये चेक टाकला तर ते येस बँकेचं क्लिअरिंग हाऊसच क्लिअर करणार. म्हणजे आता येस बँक त्यांचा चेक क्लिअर होत नाहीये, त्यांचं अजूनही ATM चालू झालेला नाहीये, त्यांचं इंटरनेट आणि मोबाईल बँकिंग बंद आहे आणि 50,000 रुपये फक्त अक्रॉस द काउंटरच मिळतात. ही एक वस्तुस्थिती लक्षात घ्या. तो त्या ठेवीदारांवरती अन्याय आहे.
जर बँक 30 दिवसांत पुन्हा चालू करणार असतील तर मग आता हे 50,000चं सुद्धा सिलिंग ठेवण्याचं काही कारण नव्हतं. दुसरा म्युन्सिपाल्टीतल्या लोकांनी कोणत्या आमिषाने त्यांच्याकडे बँकेत पैसे ठेवले याचं कारण हा अर्थपूर्ण व्यवहार म्युन्सिपाल्टीतले चीफ फायनान्शियल ऑफिसर्स आणि येस बँकेचे ऑफिसर्स यांच्यामध्ये होतो. आणि सामान्य ग्राहकाला सुद्धा 60% सेव्हिंग वरती व्याज मिळतं आणि ठेवींवरती ज्याला असं आपण म्हणू सर्टिफाईड डिपॉझिट म्हणजे 2% जास्तच मिळतात. अर्थपूर्ण व्यवहाराच्या पलीकडे व्याजदर जास्त ठेवणं हे या येस बँकेची प्रथा गेले 3 ते 4 वर्ष सातत्याने सुरू आहे. नोटाबंदीनंतर जर स्टेट बँक ऑफ इंडिया 4%वरून 3.5%वर येत असेल तर एक खासगी बँक 7%ची जाहिरात करते आणि सरकारचे सर्व कार्यक्रम सगळ्या टीव्ही चॅनलचे सगळे कार्यक्रम येस बँक स्पॉन्सरशिप करते आणि 60%ची जाहिरात होते. तेव्हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया झोपा काढत होती का? माझं म्हणणं त्याच ठिकाणी तो कनाईवंश दिसतो. आणि मग तुम्हा सामान्य माणसांना 60% आणि जास्त व्याजदराने देणारी ही येस बँक आज सगळ्यांनाच घेऊन काळात झोपते. आणि शिवाय अनेक बुडीत कर्ज, थकीत कर्ज म्हणूनच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ही बॅलन्स शीट मध्ये दाखवू नका असा पण अर्थपूर्ण व्यवहार होता. आणि जेव्हा तो डोक्यावरून पाणी गेलं, जेव्हा तुम्हाला मी सांगतो गेल्या 6 महिन्यात 20,000 कोटी रुपये येस बँकेतून काढून घेतले गेले. 5 महिन्यापूर्वी जेव्हा पीएमसी बँक ही धोक्यात आली, सेक्शन 35 खाली येस बँक ठाणेमध्ये सांगितलं, मीडियावर सांगितलं की पुढची येस बँक हीच धोक्यात येणारी बँक आहे. त्यामुळे आता सुद्धा प्रश्न आहे की येस बँकेचा हा घोटाळा सावरण्याचा प्रयत्न रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते आणि ते एक्सपोज झालेले आहेत संपूर्ण त्यांच्या सो कॉल्ड रेग्युलेशन मध्ये. विश्वास पाठक, विश्वास उटगींनी जो मुद्दा मांडला की सगळंच काही मागच्या दाराने इथं होताना दिसतंय, अर्थात आरबीआय वरती केंद्र सरकारचा वचक आहे, प्रत्येक कोणती ना कोणती व्यवस्था दुसऱ्या व्यवस्थेवरती लक्ष ठेवू नये, याचाच अर्थ हे सगळं संगनमताने झालंय. म्हणजेच अर्थ मंत्रालयाचा या सगळ्या याच्यावरती कुठेही वचक नव्हता किंवा त्यांचं लक्ष नव्हतं. भलेही निर्मला सीतारामन असं म्हणतात की 2017 पासून आमचं लक्ष होतं. नाही बघा, एक तर 2-3 मुद्दे आहे. खरं विषय आपण येस बँकेचा आहे आणि येस बँकेचं जर आधी आपण बोललो तर येस बँकेची ही जी काही परिस्थिती निर्माण झाली दुर्दैवी आहे आणि सामान्य माणसांचा पैसा खरोखरच आता स्टेकवर लागलेला आहे. मात्र सरकारने काय केलं तर सरकारने 2 फ्रंटवर, एक तर जे काही बदमाशी केलेली आहे, मग ते राणा कपूर असो किंवा टीम असो, यांच्यावर ॲक्शन सुरू झालेली आहे. आणि दुसरं या बँकेला ताबडतोब रिवायवल प्लॅन दिलेला आहे आणि 30 दिवस हा मॅक्सिमम मोरेटोरियम आहे. जे डेप्टी गव्हर्नर ऑफ रिझर्व्ह बँक, CA आणि फायनान्स मिनिस्टर तिघांनी हे सांगितलं की 30 दिवस हे मॅक्सिमम आहे. त्यामुळे पुढच्या 8, 10, 15 दिवसामध्ये देखील हे रिवायवल येऊन प्रत्येकाचा पैसा सुरक्षित राहील अशी हमी दिलेली आहे. आता आपण प्रश्न विचारला की मग PMCच्या बाबतीत का तुम्ही उदासीनता दाखवली आणि प्रायव्हेट बँकेच्या बाबतीत जास्त का? तर मुळामध्ये रिझर्व्ह बँकेचे जे डायरेक्ट कंट्रोल्स प्रायव्हेट बँकेवर आहेत त्या मानाने ज्या कोऑपरेटिव्ह बँक आहे त्याची नाही आहेत. आणि म्हणून 4 मार्चला एक बँकिंग अमेंडमेंट बिल 2020चं आलेलं आहे. त्या अमेंडमेंट बिलमध्ये कोऑपरेटिव्ह बँकेवर देखील रिझर्व्ह बँकेचे तसेच कंट्रोल राहतील ज्याच्यामुळे रिझर्व्ह बँक स्विफ्टली ऍड करू शकेल. मला वाटतं सरकारला कंट्रोल होतं ना येस बँकेवर. मला बोलू द्या ना जरा, बोलू द्या ना उडगी साहेब. आय एम नॉट डिनाईंग. बघा येस बँकेत जे काही झालं ते झालेलंच आय एम नॉट डिनाईंग. सिंगल कंट्रोल होता त्यांचा. आता बघा तुम्ही चिदंबरम साहेबांचे वगैरे सगळे उदाहरणं दिले की जणू काही हे फक्त 3-4 वर्षातच झालंय. मला हेच सांगायचं की हे जे काही फायनान्शियल रिफॉर्म झाले, कुठल्याही सरकारची बाजू घेत नाही. मोदी साहेब बोलू, आपल्या मोडगी साहेबाला बोलू द्या. उडगी साहेब, आपण लेट्स टॉक. तुम्ही आता नाही, तुम्ही आता बरोबर बोलत होतात. तुम्ही आता कशाला परत पॉलिटिक्स मध्ये येता? तुम्ही एकदम बरोबर बोलताय. लेट्स टॉक अबाउट बँक ना. चिदंबरम वगैरे कशाला काढता येतं तुम्ही? आता तुम्हीच ऍडमिट केलं की नाही बँकेच्या गव्हर्नन्स मध्ये 100% फ्लॉज आहेत. बँक ज्या पद्धतीने संजय लेट मी कंप्लीट. संजय मी चिदंबरमचं काय म्हटलं, उडगीने चिदंबरमचा रेफरन्स टाकला म्हणून चिदंबरमला इथे बोलण्याचा काही अधिकार नाही आहे. अरे तुमच्याकडनं अपेक्षित नाही. तुम्ही स्वतः संजय प्लीज कीप क्वाइट. डोंट इंटरप्ट. संजय डोंट इंटरप्ट. माझा मुद्दा पूर्ण करू द्या. सरकारी बँकांना तुम्ही असं दाखवता की जस्ट कम ऑन द पॉइंट. चिदंबरम वगैरे कशाला करताय तुम्ही? आय एम ऑन द पॉइंट ओनली. मी तुम्हाला सपोर्ट करतोय. संजय यू कॅनॉट डिक्टेट मी. आय एम ऑन द पॉइंट. तुम्ही आता चांगला मुद्दा मुद्दा मला संजय मी तुम्हाला सपोर्ट करतोय. पाठक तुम्हालाच मी सपोर्ट. मला कोणा सपोर्टची आवश्यकता नाही. मला माझ्या सरकारची बाजू मांडायची आहे. तुम्ही स्वतंत्र पत्रकाराच्या नावाखाली तुम्ही अंधानुकरण करता. केवळ हे 2 वर्षातला विषय आहे का? डोंट ऍक्सेप्ट इट. डोंट मेक दिस एलिगेशन. मी कोणाचंही नाव घेतलेलं नाहीये. मी फक्त बोलतोय. माझ्यावर अजिबात एलिगेशन. Why are you interrupting? Is this the case of only 2 years? Last 2 years? मी तुम्हाला सांगतोय 2014च्या आधी ज्या प्रकारे क्रोनी कॅपिटलिझम डेव्हलप झाला
ज्या प्रकारे एनपीएस हाईड केले जात होते, ज्या अहो, प्रकारे ते सोडा, एनपीएस अहो, रोल ते होत होतं, आत्ता- तुम्ही आत्ताच्या स्वतंत्र 4 पत्रकार आहे, आत्ताच्या उलटी स्वतंत्र आहे, आत्ताच्या तुम्ही 4 टेक्निकल बोला. वर्षाचं बोला ना तुम्ही. मी महाजन साहेबांचं आत्ता समजू 4 शकतो, आमच्याकडे आत्ता 4 पॉलिटिकल वर्षामध्ये डिफरन्सेस काय असू केलं ते शकतात, सांगा ना तुम्ही. पण माझी तुम्ही सगळ्या पॉलिटिकल कामात जास्त बसलाय बोलता तुम्ही. आजकाल, म्हणून 5 वर्ष झाली तुम्हाला. तुम्ही पॉलिटिकल जास्त बोलता म्हणून तुम्हाला मी गप नाही, करतोय. बरोबरच आहे ना. तुम्ही काय 2014 पर्यंत नाही, स्थिती काय होती? दरवेळेला NPS तुम्हाला किती बाहेर आले? आम्हाला विश्वास ऐकायचं आहे. जाऊ द्या आता आणि विश्वास कोण घ्या. कोण सामान्य बाकी ग्राहकांच्या अलीगड दृष्टीने आहे. बोलूया अलीगड खरं तर कोण कारण आहात त्यांचे तुम्ही? पैसे अडकले नाही, मग त्यांना आधी संजय गप्प जोग, बसा. संजय जोग, एक्झॅक्टली मला माझा विशाल point- सांगा ना. त्यांचा मुद्दा त्यांना मला पूर्ण माझा करू point द्या. मांडू त्यांचा द्या. मुद्दा. पॉईंट मला हाच मांडायचा आहे की या सरकारने, मोदी सरकारने जे काही फायनान्शियल रिफॉर्म्स केले त्याच्यामुळेच ताबडतोब ऍक्शन झालेली आहे. आपल्याला कंट्रोल या कोऑपरेटिव्ह बँकेवर नव्हता, म्हणूनच एक नवीन अमेंडमेंट बिल देखील आलाय की ताबडतोब ऍक्शन घेता येईल. त्यामुळे मोदींच्या काळामध्ये कोणाला स्पेअर केला जाईल असं तुम्ही स्वप्नात देखील बघू नका. ही ऍक्शन तेवढ्यासाठी चालू झालेली आहे. आणि हे सांगायचं की 2014च्या आधीच्या ज्या भानगडी होत्या, कृती कॅपिटल जे डेव्हलप झालं, एनपीए कधी बाहेर आलेच नाही, एनपीए फक्त रोलओव्हर झाले, आणि त्या सगळ्यांना डील करण्याचं काम हे सरकार करत आहे. राहिला प्रश्न येस बँकेचा, येस बँकेमध्ये नक्कीच फ्लॉज आहेत, सगळ्यांवर ऍक्शन सुरू झालेली, ऍक्शन घेतलं जाईल. संजय जोग, मला बोलायचंय बरं विशाल आणखी एक मला बोलायचंय हा विश्वास उडगीजी आपण बोला, मग नंतर मी संजय जोग यांच्याकडे जाणार. मला स्पष्टपणे सांगायचंय, पीएमसीच्या निमित्ताने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 100% कंट्रोल आणून सहकारी बँका स्वतःच्या अंतर घेतल्या. अहो कशासाठी माहितीये का? चांगल्या चालवण्यासाठी नाही. तर पीएमसीचं काय करतील मला माहिती नाहीये. माझं पहिल्या दिवशी जसं म्हणणं होतं, पीएमसीचा स्कॅम हा इतका मोठा आहे की कुणीतरी स्टेट बँक ऑफ इंडिया सारख्या बँकेने त्यांना पोटात घ्यावं आणि सहकारी बँकेतली मोठी बँक वाचवावी, त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. स्कॅम पोटात घ्यावा एवढा माझं म्हणणं नव्हतं. सहकारी बँकेला पोटात घेणं, कारण का सहकारी बँकेमध्ये 5 लाख कोटी ठेवीदारांचे पैसे आहेत, हा एक मुद्दा होता. आणि दुसरा भाग, आता आरबीआयचा कंट्रोल होता, तर संपूर्ण बँकिंग व्यवस्थेला आरबीआयचा कंट्रोल 365 दिवस आहे, तरी बँका अशी वाईट अवस्थेत काय त्याला रिफॉर्म्स म्हणायचं का, हा दुसरा मुद्दा आहे. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सहकारी बँकांचं काय भजन केलं तुम्हाला सांगतो. सगळ्या बँकांना त्यांना खासगी बँका किंवा स्टेट फायनान्स बँका करणं, हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा फतवा निघालाय. नुकतंच न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक या चांगल्या कोऑपरेटिव्ह बँकेला त्यांनी खासगी वळण दिलेलं आहे, आणि येत्या 1 वर्षाच्या काळामध्ये भारतातल्या सर्व मोठ्या सहकारी बँका या खासगी बँका तुम्हाला झालेल्या दिसतील. बरोबर. हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं कंट्रोल होणार आहे, हे लक्षात घ्या. संजय जोग, जे विश्वास पाठक यांनी म्हटलं की ही जी सुरुवात आहे, तू जे वारंवार सांगतोय एक्झॅक्टली, तू जे वारंवार सांगतोय डिपॉझिटर, मी त्याच बाजूने बोलतोय. अरे आपण जर एका बँकेमध्ये आपलं खातं आहे, त्याच्यामध्ये आपण लोन घेतलं, ते डिफॉल्ट गेलं, अरे आपल्या मागे तगादा लावतात. अरे ह्या येस बँकेमध्ये ज्या वेळेला ILF सारखी NBMC बँक, म्हणजे ज्याला म्हणतो नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी, ही जेव्हा डूब झाली त्या वेळेपासनं, आणि मग जी दिवान हाऊसिंग फायनान्स, अरे या दोघांमध्ये या येस बँकेचे 11.60% एवढे त्याच्यामध्ये गुंतवणूक आहे. दुसरं, त्यांच्याकडे रिकव्हरी होत नव्हती, म्हणून हे संबंध आरबीआयच्या डोळ्याखालीच चालू होतं ना. त्यामुळे तिसरा महत्वाचा मुद्दा, शॉर्ट टर्म डिबेंचर, हे या संबंध या कंपनीमध्ये 3,800 कोटी रुपयाचे, आणि त्याचबरोबर RBFW म्हणून एक कंपनी आहे ज्याची आणि दिवान हाऊसिंग मिळून यांनी ज्या इक्बाल मिरचीसाठी जे लोन दिलं, त्या लोन मध्ये सुद्धा 700 कोटी रुपये द्यायची व्यवस्था येस बँकेकडनं झाली. त्यामुळे जर का छोट्या गुंतवणूकदारांना, डिपॉझिटरना तगादा लागतो, हे सगळं आरबीआयच्या नियंत्रणाखाली असलेल्या व्यवस्थेत होत असेल तर हा प्रश्न विचारायला नको का? मला हाच प्रश्न विचारायचा आहे. दुसरा, हे सर्व करत असताना 600 कोटी रुपयाची एक डिफॉल्ट कंपनी, म्हणजे ज्याला म्हणतात इंग्लिशमध्ये बँकरप्ट कंपनी, ही बँकरप्ट कंपनी झाली होती. ही कोणाची होती तर राणा कपूरच्या फॅमिलीची. अरे ती दिवाण घेते, आणि त्याच्या बदल्यात म्हणजे किती असावं बघ, उत्तर प्रदेशच्या पॉवर कॉर्पोरेशनचे 6,700 कोटी रुपये जे एम्प्लॉयमेंट प्रॉव्हिडंट फंडचे होते, अरे ते त्या DHFL जातात. मग तेव्हा कुठे गेलंय रेग्युलेटरी ऑथॉरिटी आणि कंट्रोल? माझं म्हणणं हेच आहे की जर का तुम्ही एका छोट्या गुंतवणूकदाराला किंवा डिपॉझिटरला एक पाठकांनी जे म्हटलं की ही जी सुरुवात आहे ही 2014 पूर्वीपासून झालेली होती. नाही आता नाही अजिबात नाही. बँक ऑफ कॉमर्स काय, टाइम्स बँक काय, या गोष्टी झाल्या नाही का पूर्वी? नाही पाठक साहेब, आपण अहो ते आम्ही ह्याचं बोलतोय ना. आता आपण ह्याच्याबद्दल बोलूया ना, येस बँकेबद्दल. येस बँकेबद्दल बोलूया ना. तुम्हीच म्हणता तो तुमचा पॉईंट मी म्हणतोय, मी म्हणता तसंच म्हणतोय मी, तुम्ही म्हणता तेच बोलतोय. येस बँकेची सुरुवात 2014 नंतरचीच आहे. अरे आउटस्टँडिंग लोन
म्हणजे 55,000वरनं 2,41,00,000 कोटी होतं तरी ह्याचं लक्ष नाही. हो म्हणजे आपण ह्याच्यात तुम्ही म्हणता जसं तेच आहे, गव्हर्नमेंट इज अ कंटिन्युअस प्रोसेस. ती जरी असली तरी मग ह्याच्या संदर्भात रेग्युलेटरी आणि जो कंट्रोल आहे तो कुठे असणार आहे? मला असं वाटतं जे फायनान्शियल रिफॉर्मच्या नुसत्या गप्पा मारल्या जातात ते जर करायचं असेल तर ते काटेकोर पण करावं लागेल, अँड दॅट इज अक्रॉस बँकिंग सेक्टर किंवा अक्रॉस सेक्टर करावं लागेल. दुसरं, अरे ह्याच्यातनं विशाल आणखीन एक काय होणार आहे माहितीये का? ह्याच्यातनं डिपॉझिटचा विश्वासच उठतोय ना. मी कुठे पैसे गुंतवू? मला जर का एका बाजूला जे पब्लिक सेक्टर बँक्स आहेत त्याचे जर एनपीए 7.42 लाख कोटी रुपये एवढे असतील आणि त्यावेळेला ह्या बँका लोन द्यायला रिलक्टंट असतील, प्रायव्हेट बँकेची जर अशी गत असेल तर आपल्या माझ्यासारखे डिपॉझिटर कुठे जाणार? बरोबर आहे. हल्ली तर मला बरेचसे लोक असं म्हणायला लागले की सरकारी बँकांची भीती वाटायला लागली आहे. अशा भावना आहेत लोकांच्या, खरं तर खातेदारांच्या. रत्नाकर Exactly, माझे. मी तुला तेच सांगतोय. या ठिकाणी एक गोष्ट बोलणं आवश्यक आहे. विश्वास उर्गीजी, मी येतो आपल्याकडे. आपला मुद्दा घेऊयात आपण. रत्नाकर महाजन यांना बोलायचं. रत्नाकर महाजन, ही जी येस बँक आहे तिच्या साईजची कल्पना यावी म्हणून आपल्याला एक सांगितलं पाहिजे की या बँकेची आत्ताची मार्केट कॅप ही 4 लाख कोटी रुपये आहे. ती स्टेट बँकेपेक्षा सुद्धा जास्त आहे. यावरनं लक्षात येईल की ह्या बँकेचा टर्नओव्हर आणि या बँकेचा साईज किती मोठा आहे. आणि जेवढा साईज मोठा, जेवढ्या लायबिलिटीज जास्त, तेवढं सामान्य इन्व्हेस्टरपासून, सामान्य सेव्हिंग्ज खातेदारापासून ते स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत, एवढंच नाही तर अनेक बिझनेसेस, छोटे आणि मध्यम उद्योग यामुळे अफेक्ट होणार आहेत, त्याच्यावर दुष्परिणाम होणार आहे. मला एक फार अवघड प्रश्न इथं उपस्थित करायचा आहे, तो असा की या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था किंवा सहकारी सोसायट्या किंवा हॉस्पिटल्स, ही सगळी मंडळी आपापल्या ठिकाणच्या राष्ट्रीय बँका सोडून येस बँकेमध्ये कसे काय पैसे ठेवतात हो? अशी काय येस बँकेनी गेल्या काही वर्षामध्ये, 12-13 वर्षामध्ये विश्वासार्हता कमावली आहे की ज्यामुळं वर्षानुवर्षापासून प्रस्थापित असलेल्या राष्ट्रीयकृत बँका सोडून या एका खाजगी बँकेमध्ये पैसे ठेवले. त्याचं थोडंसं उत्तर शाहूनी दिलं मगाशी की लोकनियुक्त प्रतिनिधींना अंधारात ठेवून तिथल्या नोकरशहानीच हे उद्योग केले. आता तर जर तसे केले असतील तर त्या नोकरशहांना आपले जे कोण वरचे बॉस असतील किंवा मालक असतील त्यांच्या संमतीशिवाय हे करण्याचं धाडस होईल का हो? मला असं सांगता का तुम्ही की आज कुठल्याही महापालिकेचा कमिशनर हा त्याच्या हायर अपसला विचारल्याशिवाय अशा प्रकारचे निर्णय घेतो? नुसतं फायनान्स ऑफिसर वर दोष देऊन चालणार नाही. तर ते हे हायएस्ट क्वार्टर्समधनं होत आहे. हे मुद्दा पुन्हा 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 किती कंटाळा आला तरी सांगितला पाहिजे. विश्वास पाठक, स्थानिक पातळीवर खरं तर येस बँकेच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या अधिकाऱ्यांना देखील मॅनेज केलंय असं आता म्हणण्याची वेळ आलेली आहे. म्हणजे हे सगळं होतंय हे दिसत नसेल का वरच्या मंडळींना? दोन गोष्टी. एक तर डॉक्टर महाजनांनी जे म्हटलं, मला फक्त एक करेक्शन करायचं आहे. त्यांनी येस बँक आणि स्टेट बँकेचं कम्पॅरिझन केलं तर टर्नओव्हरचा आणि मार्केट कॅपचा तसा अर्थार्थी संबंध नसतो. एखादी कंपनी गव्हर्नन्सचं प्रोजेक्शन करून स्वतःचा शेअर वाढवून मार्केट कॅप वाढवू शकतं, जे यांनी केलेलं आहे. आता मुळामध्ये राणा कपूरचा बिझनेसच हा हाय रिस्क हाय रिवॉर्डचा होता. यांनी काय केलं की हे स्वराज्य संस्था वगैरे जे असतात, ते कोणत्या पक्षाचे असो, तिथल्या लोकांना त्यांनी नक्कीच काही ना काही लालूच दिलेली असेल. तुम्हाला किती 6% मिळतात ना, आम्ही तुम्हाला 10% देऊ. या चक्करमध्ये हे सगळे लोक अडकले. खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांनी वगैरे सरकारी बँका असतात किंवा कोऑपरेटिव्ह बँका असतात किंवा इतर कोणत्या बँका असतात, त्या सोडून प्रायव्हेटमध्ये जायची काही आवश्यकताच नव्हती, पण ते गेले. आता त्याला रेग्युलेटर देखील थांबवू शकत नाही, कारण छोटी बँक, प्रायव्हेट बँकांना देखील बँकिंग लायसन्स असतं, ते देखील बँकिंग करतात. तर हाय रिस्क हाय रिवॉर्डच्या चक्करमध्ये काही लोक फसले. तसं आपण आता इंडिव्हिज्युअल लेवलला जातो की एखादी बँक 7% देत असेल तर आपण 7.5% जातो. मग त्या बँकेची एकंदरीत गव्हर्नन्स स्टाईल आपण बघत नाही. अशा याच्यात ते अडकलेलं आहे. मला असं वाटतं की सरकार म्हणून सरकारने जे हा मोरेटोरियम दिलेला आहे, एक तर डीड ऑफ रिकन्स्ट्रक्शन ऑलरेडी आता साईन होत आहे. 5,000 कोटीचं ऑथराइज शेअर कॅपिटल करण्यात आलेलं आहे. फेस व्हॅल्यू ₹2 रिस्ट्रक्चर करण्यात आलेली आहे. 2,400चे शेअर्स आहेत. मला वाटतं सरकार म्हणून सगळ्या इन्व्हेस्टरला आश्वस्त केलेलं आहे, कोणाचे पैसा कुठे बुडणार नाही याची काळजी घेतलेली आहे. पण हे मुद्दा तोच पुन्हा राहतोय ना विश्वास पाठक साहेब, की हे सगळं होस तर आतापर्यंत व्यवस्था काय करत होती? शाहू खैरे, जो स्थानिक स्वराज्य संस्थेचा मुद्दा रत्नाकर महाजन यांनी प्रकर्षाने या ठिकाणी मांडलेला आहे, त्या विषयाला घेऊन मी आपल्याकडे येणार आहे. पण वेळ झाली की ब्रेकची ब्रेक घेऊयात आणि ब्रेक नंतर मी शाहू खैरे यांच्याकडे जाणार आहे. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
आपण चर्चा करतो येस बँकेच्या घोटाळ्याबद्दल आणि अर्थात आज होळीच्या दिवशी मी खरं तर आवर्जून एक शब्द वापरतो तो म्हणजे विश्वासाची होळी. खातेदारांच्या विश्वासाची होळी जी ती येस बँकेने केलेली आहे, ज्या पद्धतीने तो घोटाळा झालेला आहे आणि या घोटाळ्यामध्ये वरपासून खालपर्यंत मॅनेज करणं, हे सर्वसामान्यांच्या भाषेत सांगायचं ना, मॅनेज करणं हा प्रकार प्रामुख्याने झाला असावा असं एकूण या चर्चेतनं दिसून येतं. शाहू खैरे, आपण नगरसेवक म्हणून या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवून आहात किंवा आपण हा सगळा मुद्दा समोर आणलात, याबद्दल जेव्हा आपण अधिकाऱ्यांना प्रश्न विचारतायत, अधिकाऱ्यांकडनं काय उत्तर आहे? नाही, आमचे 325 कोटी रुपये आज अडकलेले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था म्हटल्यानंतर हे सर्व नागरिकांचे, आमच्या महानगरपालिकेतील शिक्षकांचे, कर्मचाऱ्यांचे, हे सगळे पगाराचे वगैरे हे पैसे आहेत. आणि आज शासनाची जबाबदारी आहे का अगोदर हे जे काही पैसे आमचे अडकलेले आहेत हे लवकरात लवकर हे कसे मोकळे होतील याच्या संदर्भामध्ये शासनाने प्रयत्न करायला पाहिजे किंवा आम्हाला ते मोकळे करून दिले पाहिजे. याच्यामध्ये आमच्या नाशिककरांच्या भावना आता अशा झालेल्या आहेत का बडोदरानी जर कधी तिथल्या म्युन्सिपल कॉर्पोरेशन जो काही सुधीर पटेल होता त्यांनी आदल्या दिवशी पैसे काढून घेतले आणि त्यांना तुम्ही कळवतात आणि नाशिकवाल्यांना तुम्ही कळवत नाही किंवा नाशिकच्या ऑडिटरनी रिपोर्ट देऊन सुद्धा ते पैसे काढल्या जात नाही, तर हा आमच्यावर अन्याय आहे. तर हे जे पैसे आहेत हे शासनाने प्रयत्न केले पाहिजे आणि लवकरात लवकर हे पैसे कसे काढले जातील याचा प्रयत्न शासनाने केला पाहिजे. नाही तर मग ते नोटबंदी सारखं गुजरातमधनं पैसे काढले गेले आणि आमचे पैसे तसेच लटकले आहे अशी भावना सर्व नाशिककरांची होईल याच्यामध्ये. विश्वास उडगीचे आपण ऐकलं शाहू खैरेंनी काय म्हटलं, काय अवस्था आहे, शिक्षकांचे पगार देखील त्यावरती अवलंबून आहे. हो, आणि यात मी बरंच म्हणजे आता येस बँकेचं जेव्हापासून झालंय ना, जेव्हा मी बऱ्याचशा लोकांच्या गप्पांमधनं ऐकलं की अमुक एका माणसाला याची कुणकुण लागली होती म्हणून त्यांनी त्याचे 20 कोटी काढून घेतले, कोणी गुजरातच्या माणसाने, कोणी इंदोरच्या माणसाने त्याचे 100 कोटी काढून घेतले. ह्या सगळ्या जर घडामोडी घडत होत्या किंवा हे सगळे ट्रान्झॅक्शन्स होत होते, याचाच अर्थ याची कुणकुण लागलेली होती की काहीतरी गडबड होणार येणाऱ्या सगळ्या दिवसात. नाही, मी तेच म्हणतोय की 6 महिन्यात 18,000 कोटी रुपये विड्रॉ झाले. लोकांना सिग्नल मिळाले होते जे चाणक्य ते काढून घेतात. गौतम अदानी संपूर्ण गुजरातला वीज पुरवतो, जसं इथे MSEB पुरवते तशी, आणि त्यांचं खातंच बंद करून टाकलं ना येस बँकेमधलं. त्यामुळे अदानी हा फेवरेबल मनुष्य आहे त्यांचा, मोदी सरकारचा. गुजरातमध्ये अशा अनेक कोऑपरेटिव्ह बँका आणि संस्थांनी काढले आहेत. महाराष्ट्रामध्ये जरा नाही, लोकांना एवढं नाही कळलं. पण मुद्दा असा की हे जे काही व्यवहार आहेत, मनी लॉन्ड्रिंगचे व्यवहार किंवा IPL मध्ये फंडिंगचे व्यवहार, हे रिझर्व्ह बँक ऑफ कळत नाही अशातला भाग नाहीये. मी सारखं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि अर्थ मंत्रालय यांना का देश देत आहे, कारण यांचे संचालक मंडळात प्रतिनिधी असतात. आणि तुम्ही सांगा, येस बँकेवरती निर्बंध आले त्या दिवशी डेप्युटी गव्हर्नर विश्वनाथन यांनी राजीनामा दिला, त्याच्यावरती कोणीही चर्चा करत नाहीये. विश्वास उडगीजी, मला एक सांगा, तुम्ही मोदी सरकारची माणसं हा शब्द वापरला. हो, कोण आहेत? आणि येस बँकेवरती जेव्हा इंडिपेंडेंट डायरेक्टर येतील ना, ती मोदी सरकारची मार्केटमधली माणसं असतील. येस बँकेचा चेअरमन आज मोदी सरकारने सांगितलं नसतं तर 49% शेअर घ्यायला बिलकुल तयार झाले नसते. त्यांनी PMC ला हात लावला नाही, पण येस बँकेला LIC आणि स्टेट बँक ऑफ इंडिया हात लावते. मोदी सरकार सांगते, नाहीतर LIC आणि हे असं होणार आहे, असं होणार आहे तर कसं होणार? म्हणजे पुन्हा असं मी तुम्हाला सांगतो ना, लेट मी कम्प्लीट. येस बँकेला वाचवण्याचा कार्यक्रम आधीच तयार आहे, कारण स्टेट बँक ऑफ इंडिया 49% ते स्टेक उचलणार, 9% ऑलरेडी LICचा स्टेक आहे. म्हणजे ही भारत सरकारची बँक झाली. पण ओबामाने जशी गोल्डमन सॅच वाचवली, लेहमन ब्रदर्स मरू दिली, तसाच हा प्रकार आहे. PMC ला मारायचं आणि येस बँकेला वाचवायचं, आणि नफ्याचं खासगीकरण होतं आणि तोट्याचं राष्ट्रीयकरण होतं. इथे येस बँकेचं राष्ट्रीयकरण न म्हणता येस बँकेच्या बोर्डावरती केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा इनडायरेक्ट कंट्रोल असेल. म्हणून मी मोदींची माणसं म्हणतो. आणखी एखाद्याचा माणूस म्हणता येईल मला, विश्वास पाठक, असं होणार आहे? मग पुन्हा येरे माझ्या मागल्या. मला तेच सांगायचं आहे, मला परत विचारायचं की ग्लोबल ट्रस्ट बँकेच्या वेळेस काय मोदीजी होते का, किंवा युनायटेड वेस्टर्न बँकेच्या वेळेस IDBI होते का, मोदीजी होते का? हे प्रोसेस आहे. एखादी बँक जेव्हा बुडते त्याला सपोर्ट देणं हे सरकारचं काम आहे आणि ती प्रोसेस असते. त्यात बोर्ड ऑफ डायरेक्टर्स असणार,
प्रोसेस होणार. रिझर्व्ह बँक ऑफ हे इंडियाने काही नवीन नाही आहे. उडगीची तुम्ही तज्ञ म्हणून बोलले तर बरोबर, पॉलिटिकल बोलता म्हणून मला याचं उत्तर देणं आवश्यक आहे. नाही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ग्लोबल ट्रस्टला ओबीसी बँकेत टाकलं आणि ओबीसी बँकेचा 0 NPA बिघडवून टाकला. आणि याचं कारण त्या ठिकाणी केतन पारेख आणि मला रमेश सांगा, शेट्टी चला तुम्ही एक्सपर्ट ऐका, आहात, आता येस बँकेच्या या सिच्युएशन मध्ये सरकारने काय करणं अपेक्षित आहे? मी तुम्हाला काय सांगतो ते जरा ऐका. डीड ऑफ रिकन्स्ट्रक्शन जे ड्राफ्ट झालेलं आहे इन शॉर्टेस्ट पॉसिबल टाइम, इज दॅट नॉट एक्सेप्टेबल? मग पीएमसी बँक का नाही वाचवायची? पण पीएमसी कोऑपरेटिव्ह बँक आहे. कोऑपरेटिव्ह बँकेला इतके स्विफ्टली आरबीआय काम करू शकत नाही. तुम्ही मार्च 2020 पण विश्वास पाठकजी, सामान्य ठेवीदारांचे पैसे त्याच्यात पण आहेत ना. नाही हे साफ खोट आहे. मान्य हे आहे, साफ खोट मान्य आहे. आहे. त्यामुळे ही रिझर्व्ह पूर्ण बँक ऑफ सिस्टम इंडिया बदलावी लागेल. रिझर्व्ह बँक ऑफ आणि इंडिया बदलण्याच्या ग्लोबल दृष्टीने बँकेला मदत सरकार करू एका शकते. मागून हे एक साफ खोट फायनान्शियल आहे. रिफॉर्म करतात तर त्याचा फायदा शेवटी कस्टमरलाच होणार आहे. नाही एकच होणार आहे की अशा प्रकारच्या चोऱ्या आळ बसणार आहे. या गोष्टी बाहेर रिझर्व्ह आल्यामुळे बँक ऑफ इंडिया ठेवीदारांना मदत करत नाहीये. तुम्हाला माहिती आहे का, येस बँकेला 2013 मध्ये याच काँग्रेस सरकारने बेस्ट बँक अवॉर्ड दिला होता कमलनाथच्या हाताने. हे बघा याच राणा कपूरनी 2 कोटीमध्ये प्रियंका गांधीकडनं पेंटिंग विकत घेतलं. साफ चूक आहे ते. साफ 2010 मध्ये चूक आहे. 2 कोटी रुपयाचं पेंटिंग का विकत घेतलं? साफ चूक आहे. एम ए भुसेननी काढलेलं. बोलताय. तुमच्या चिदंबरम त्याच्यावर टॅक्स भरलेला आहे. आम्हाला हा प्रचार आहे. 130 काय नवीन सांगता? कोटी आता हा नवीन काय प्रचार सांगता आहे. आम्हाला ते? प्रचार आहे. मग हा नुसता आत्ताचं प्रचार आहे. बोला, 5 वर्षाचं बोला तुम्ही. नाही, याचे उत्तर द्या ना. एक्झॅक्टली याचं 5 उत्तर वर्षाचं द्या. सांगा तुम्ही. मुद्द्याचं बोला. 2010 मध्ये कसं आहे, पेंटिंगचं काय ते झालं, इन्कम टॅक्सचं डिस्क्लोजर केलं. अरे पण का ते सांगायचं की हे जे बदमाश लोक असतात याला पॉलिटिकल लोक असे बळी पडतात. विशाल, याला आळा मला घालण्यासाठी बोलायचं कोणी हे process डायव्हर्ट करत आहे. करतायत, मला इंटरेस्ट नाही यांच्याशी बोलण्यात. हे डायव्हर्ट करतायत, तुला पॉइंटवर आहे विशाल. मूळ मुद्दा सामान्य ठेवीदारांच्या दृष्टीने आपण बोलूया. संजय जोग, या मला माझ्या दृष्टीने मला परत ते सांगतो, विश्वा पाठक काय करतात आणि दुसरे काय करतात मला देणं घेणं नाही. आय एम कन्सर्न अबाउट स्मॉल डिपॉझिटर्स. त्या दृष्टीने मला असं नक्की वाटतं आरबीआय आणि फायनान्स मिनिस्ट्रीचा मेजर फेल्युअर आहे. कुठलं गव्हर्नमेंट येतं मला त्याच्याशी देणं घेणं नाही. दुसरा महत्वाचा, ज्याला म्हणतात की चूक झालेली आहे, ती चूक जर निदर्शनात येत असेल तर आधीच्या सरकारने सुद्धा आणि मोदी सरकारने सुद्धा एक मेकॅनिझम आणलेला आहे. तो मेकॅनिझम म्हणजे एखाद्या बँकेमध्ये गडबडी दिसायला लागली असेल तर ती बँका नजरेखाली ठेवायची. तो कसा आपल्याला आणखी कन्सॉलिडेट करता येईल, तो कसा इफेक्टिव्ह करता येईल, एक याच्या दृष्टीने लक्ष दिलं पाहिजे. दुसरा महत्वाचा मुद्दा, हे सर्व करत असताना फायनान्शियल सेक्टरमध्ये म्हणजे इन्क्लुडिंग बँक असेल किंवा एनबीएफसी असेल त्याच्यामध्ये प्रुडेन्शियल नॉर्म्स हे दृष्टीने कशी काटेकोर याच्या संदर्भातली इम्प्लिमेंटेशन होईल त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा, वारंवार म्हणजे पाठकही त्या कॉर्पोरेट क्षेत्रात येतात त्यामुळे त्यांना त्याचं महत्व कळेल की कॉर्पोरेट गव्हर्नन्स किंवा एकूणच या प्रक्रियेमधली अत्यंत जी इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशनची गरज आहे ती जर कशी वाढवली म्हणजे मी डिस्क्लेमर देतो, याच्यात कुठलाही पॉलिटिकल इंटरफिअरन्स याच्यामध्ये कुठला टॉलरेट न करता हे जर 3 महत्वाचे आपण जर पावलं उचलली मला असं वाटतं येस बँक ही व्यवस्था सुरळीत चालू शकते असं वाटतं संजय आपल्याला. हा, रत्नाकर महाजनजी, जमवलेलाच पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्याकडे सुरक्षित व्यवस्था कधी निर्माण होईल? जसं आता संजयने काही मुद्दे सुचवले, महत्वाचे मुद्दे आहेत. आपण उपायाकडे येऊया, कारण आता सर्वसामान्य ठेवीदार जो आहे तो चिंतेत आहे. 2-3 गोष्टी महत्त्वाच्या. एक तर असं आहे की आपल्याकडं पॉलिटिकल इकॉनॉमी या नावाचा जो काही विषय आहे त्याच्यामध्ये इकॉनॉमिक्स कमी आणि पॉलिटिक्स जास्त अशी अवस्था गेल्या काही वर्षामध्ये आपल्या देशात झालेली आहे. दुर्दैवाने ती सुधारली पाहिजे आणि गुड इकॉनॉमिक्स इज गुड पॉलिटिक्स हे समीकरण रूढ झालं पाहिजे. दुसरं असं की मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे बँकिंग हा दोन्ही पक्षातील परस्पर विश्वासावर आधारित व्यवसाय असल्यामुळं तो व्यवसाय आहे पण विश्वास हे त्याचं भांडवल आहे. बरोबर. त्यामुळं एकमेकांवरचा विश्वास कायम राहील अशी इम्पर्सनल व्यवस्था निर्माण झाली पाहिजे. बऱ्याच अंशी राष्ट्रीयकृत बँकांमध्ये अशी इम्पर्सनल व्यवस्था आजपर्यंत लागू झालेली आहे. राष्ट्रीयकृत बँकांवर उठसूट टीका करायची आणि त्यांना शिवाय द्यायच्या ही आज फॅशन झालेली असली तरी आजकालच्या या सगळ्या गोंधळामध्ये राष्ट्रीयकृत बँका याच त्यातले त्यात विश्वासार्ह बँका राहिलेल्या आहेत. आणि त्यात जर काही गोंधळ झाला, जर काही गडबड झाली तर त्यासाठी संबंधित कायदे काळजी घ्यायला सक्षम आहेत, समर्थ आहेत. दुसरं असं की आजच्या काही चुका आपण दाखवल्या
की 10 वर्षापूर्वीच्या चुका काढायच्या, 5 वर्षापूर्वीच्या चुका काढायच्या. यांनी प्रश्न सॉल्व्ह होत नाही, यांनी प्रश्न सुटत नाही. आजच्या चुकांवर आज काय सुधारणा शक्य आहे, बरोबर. आजच्या चुकांवर आज काय उत्तरं शक्य आहेत याचं विचार केला पाहिजे आणि त्या उपाययोजना वेळच्या वेळी अंमलात आणल्या पाहिजेत. नाहीतर बैल गेला आणि झोपा केला अशा प्रकारची अवस्था निर्माण होईल. विश्वास उडगी, काय आपण एक्झॅक्टली म्हणजे आता उपाययोजनांच्या दृष्टीने जर विचार करायचा झाला तर थोडक्यात अगदी धोके जाणवतात ते स्पष्टपणे सांगतो. सहकारी क्षेत्र गुंडाळण्याचा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा जो प्रयत्न आहे तो आता पार्लमेंट मधून त्यांनी मंजूर करून घेतलेला आहे. त्यामुळे सगळ्या सहकारी बँका संकुचित करून त्यांचं खासगीकरण करणं हा अजेंडा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पुढे रेटते आणि ह्याच्यावरती राजकीय पक्ष पण बोलत नाही. हा एक भाग. ठेवीदार जो आहे, ठेवीदाराच्या बाबतीमध्ये FIDR बिल वेगळ्या नावाने हे सरकार पुन्हा आणतंय आणि त्यामुळे ठेवीदाराच्या पैशातून NPS प्रोव्हिजन करणं बँकांच्या बॅलन्स शीटमध्ये आणि ठेवीदाराच्या पैशातून बँकांचं भांडवल वाढवणं या दोन गोष्टी FIDR बिलामध्ये ज्या होत्या त्या वेगळ्या नावाने पुन्हा येत आहेत. त्यामुळे हे सरकार ठेवीदारांचे पैसे सुरक्षित करत नसून ठेवीदारांचे पैसे कसे वापरायचे अर्थव्यवस्थेत याची योजना आणतं आणि मला हे खूप धोकादायक वाटतं. पण तुमच्या माध्यमातून मी ठेवीदारांच्या वतीने सांगतोय की ठेवीदारांना 1 लाखाचे 5 लाख इन्शुरन्स प्रीमियम करून हे केव्हा मिळणार 5 लाख किंवा केव्हा मिळणार 1 लाख, तर जेव्हा ती बँक बंद पडते तेव्हा सरते शेवटी 20-25 वर्षांत मिळणारी गोष्ट आहे. त्याचा नाणूट हप्ता दाखवून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नियंत्रण आणलं ही एक फार मोठी उलटा किंवा दिशाभूल करणारी गोष्ट आहे. मूलभूत काही गोष्टी केल्या पाहिजेत. जशा LICच्या विमाधारकाला 100% सॉव्हरिन गॅरंटी मिळते तशी बँकांमधला ठेवीदार मग तो कोणत्याही क्षेत्रातला असो त्याला 100% सॉव्हरिन गॅरंटी भारत सरकार देणार का हा अव्वल दर्जाचा प्रश्न मी उपस्थित करतोय. प्रत्येकाच्या दृष्टीने वेगवेगळी मतं आहेत. संजयजींनी मतं व्यक्त केली. अर्थात रत्नाकर महाजन सरांनी सांगितलं आपणही याबद्दलचे उपाय खरं तर सुचवत आहेत. मला तर या सगळ्याच्यात एवढंच कळतं की मी माझ्या ठेवी किंवा माझे पैसे जेव्हा आपल्या बँकेत ठेवतो तेव्हाच आपली बँक आहे, तेव्हाच आपल्या बँकेचं अस्तित्व आहे. त्यामुळे माझ्या पैशांचा गैरवापर होता कामा नये आणि तो जर होत असेल तर सरकारच्या ते वेळीच लक्ष द्यायला हवं आणि वेळीच त्यांनी चाप लावायला हवा, ना की सगळा उशीर झाल्यानंतर यामध्ये हस्तक्षेप करण्याची वेळ यावी. कारण आज परिस्थिती अशी आहे की कुठल्या तरी ताईंचे, कुठल्या तरी मावशींचे, कुठल्या तरी भावाचे किंवा एखाद्या भावाने आपल्या बहिणीसाठी लग्नाकरता ठेवलेले जे पैसे असतील ते अडकलेले आहेत. आणि आजची होळी खरंच गोड लागत नाही आहे. कारण आम्ही जो विश्वास तुमच्यावरती ठेवला होता ना त्या विश्वासाची होळी झाली ती. आज आपण इथेच थांबणार आहोत आणि सगळ्या मान्यवरांचे खूप खूप धन्यवाद. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.